व्हेरी गुड इव्हनिंग. मी प्रवीण गांगुर्डे, सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार. 22 सप्टेंबर हा माननीय अनिल वैद्य सरांचा वाढदिवस. माननीय अनिल वैद्य सर माजी न्यायाधीश आहेत, आपल्या सर्वांना माहितीच आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 19 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि कायदा या पुस्तकाच्या 16 आवृत्ती प्रसिद्ध झालेल्या आहेत, प्रकाशित झालेल्या आहेत. अनेक लोकांना त्याचा खूप फायदा झालेला आहे. समाजामध्ये एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असणं खूप गरजेचं असतं. एक रोल मॉडेल विद्यार्थ्यांच्या समोर ठेवणं गरजेचं असतं. 22 सप्टेंबरला सरांचा वाढदिवस. सर, तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि या निमित्ताने आपण सरांना काही प्रश्न विचारणार आहोत. त्यांचा संपूर्ण जीवनाचा प्रवास कसा झाला, म्हणजे शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन आणि एकूणच व्यावसायिक न्यायाधीश म्हणून काम करत असताना सामाजिक क्षेत्राबरोबर त्यांची सांगड कशी सुरुवात केली, त्याबद्दल सर, समाजामध्ये आपण एक रोल मॉडेल आहात. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. आणि आपण आपल्या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना आपल्याबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्याकडनं आपण काही मी प्रश्न विचारेल, त्याचे आपण आमच्या प्रेक्षकांना उत्तर द्या. सर, आपला एकूणच प्रवास जो झाला तो आत्ता एक रोल मॉडेल म्हणून समाजामध्ये आहात. अनेक पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. समाजभूषण पुरस्कारांपासून शासकीय पुरस्कारांपर्यंत आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत. एकूणच आपल्या या संपूर्ण प्रवास, जो जीवनाचा प्रवास आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रेरणा कुणाकडून कशी मिळाली सर? खरं म्हणजे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान जे आहे ते प्रेरणास्थान बाबासाहेब आंबेडकर आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्या समाजाला आत्मभान मिळवून दिलं, त्यांनी आत्मसन्मानाची चळवळ चालवली आणि बाबासाहेबांनी शिक्षणाचा जो मंत्र दिला, त्यामुळे आपण शिकलो, आपले आईवडील शिकले, मुलं शिकलीत आणि जी काही प्रगती करत आहोत ती बाबासाहेब, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांमुळे. तर हे बाबासाहेबांचे जे ऋण आहेत आपल्यावर, ते ऋण फेडण्याचा आपण आपल्या परीनं प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांनी जे वेळोवेळी आपल्याला उपदेश केले की ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाच्या उद्धारासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. बरेचदा असे टीकाही होते की बा तुम्ही इतर समाज, आपण समाज म्हणजे सर्व समाजासाठीच आपण प्रयत्न नक्कीच कार्य करतो, परंतु जो तळागाळातला मागासलेला, शोषित, उपेक्षित समाज आहे, ज्या समाजामधून आपण जन्मास येऊन पुढे आलो, त्या समाजाकडे, त्या समाजाच्या समस्या, त्यांच्याकडे लक्ष देणं, विद्यार्थी आहेत, युवा आहे, महिला आहे, या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या बाबत बाबासाहेबांनी काय म्हटलं ते मत समोर करणं, लोकांपुढे मांडणं, हे ह्या प्रेरणा ज्या ह्या बाबासाहेबांनी दिल्या. बाबासाहेबांचे अनेक भाषणांमध्ये कोटेशन्स आहे की सुशिक्षित लोकांनी समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. तर त्यामुळे, आणि तसंही म्हणजे उपजत विद्यार्थी जीवनापासून या चळवळीमध्ये राहिल्यामुळे मी लिहत गेलो, बोलत गेलो, चळवळीमध्ये भाग घेत गेलो. अशा रीतीनं हा प्रवास सुरू झाला. पण समाजामध्ये अशा पद्धतीने खूप अधिकारी निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात, पण फार कमी अधिकारी असे असतात की जे समाजासाठी वाहून घेतात, समाजासाठी काम करतात. तुमच्यामध्ये ही जी प्रेरणा निर्माण झाली बाबासाहेबांमुळे, तर याच्यातनं जे काही तुमच्यामध्ये आलं ते विद्यार्थी दशेपासून होतं की महाविद्यालयीन दशेपासून आलं की नोकरीनंतर नोकरीमध्ये आलं? नाही, हा मी मूळचा वर्धा जिल्ह्याचा आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट तालुक्यात माझं चांदकी म्हणून गाव आहे. तिथे आमच्याकडे शेती आहे. माझे वडील पण ग्रॅज्युएट होते. आई 10वी पर्यंत शिकलेली होती. वडील काही दिवस वर्ध्याला शिक्षक होते. नंतर आमच्याकडे 50 एकर शेती होती. तर शेती बघायला म्हणून नोकर चाकरांद्वारेच ते बघायचे, म्हणून मग त्यांनी नोकरी सोडून गावाकडे आले. आणि गावाकडे आल्यानंतर मी 1 वर्ग वर्धेला शिकलो, नंतर गावालाच खेड्यावर 4थ्या वर्गापर्यंत शिकलो. नंतर 5व्या वर्गापासून मी गावाच्या बाहेर आलो. काही दिवस तिकडे यवतमाळ जिल्ह्यात राहिलो आणि मग जवळजवळ 8वी पासून वर्धेला BA पर्यंत राहिलो. आणि BA नंतर मी LLB करायला नागपूरला गेलो. आणि मग LLB करतानाच मी MA राज्यशास्त्र केलं आणि नंतर आता मराठीत केलं.
अरे वा, अभिनंदन. आणि आता म्हणजे रिटायरमेंट नंतर आपण आता MA मी मराठी केलं. इतिहासात करत आहे. अरे वा, अरे वा. तर आणि LLB, तर हा जो प्रवास होता हे सांगायचं म्हणजे मी साधारणतः 5वी नंतर 7वी नंतर वसतिगृहामध्येच मी राहिलो. आणि माझ्या गावाला असं होतं की आमच्या गावाला आपली जे चळवळ आहे फुलेशाहू आंबेडकरी चळवळ ही चांगली होती. माझे मोठे वडील होते लक्ष्मणराव वैद्य, हे रिपब्लिकन पार्टीचे खोब्रागडे गटाचे कार्यकर्ते होते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे फार मोठं ग्रंथसंपदा होती. दर धम्मचक्र प्रवर्तनला ते नागपूरला जायचे. आमचे वडील पण जायचे. आणि हे लक्ष्मणराव वैद्य जे आमचे मोठे वडील होते, म्हणजे माझ्या वडिलाचे मोठे भाऊ, काका, आमच्याकडे मोठे वडील म्हणतात, आम्ही त्यांना बापूजी म्हणायचो. पुस्तकं आणायचे ते. आणि त्यामुळे ते वाचन एकंदरीत आमच्या घरी पण आई वडील हे त्यावेळी जे आपले वर्तमानपत्र निघायचे, म्हणजे दैनिक वर्तमानपत्र, मासिक आणि चळवळीचे काही वर्तमानपत्र हे घरी असायचे नेहमी. तर अगदी म्हणजे 7वी-8व्या वर्गापासून ते आम्ही वाचायचो, बघायचो. घरी वडील वंदना रोज करायचे. स्नान केल्यानंतर ते बुद्धाजवळ आई वडील हात जोडून वंदना करायची. आम्ही कधी असायचो नसायचो, पण ते बघितलं सर्व. आणि माझ्या घरासमोरच माझ्या गावचं विहार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला गावामध्ये जयंती त्यावेळी काय मला वाटते 5 रुपये 10 रुपये वगैरे वर्गणी जमा करून आम्ही टेबल खुर्च्या लावून कार्यक्रम करायचो. अशा रीतीनं गावामध्ये कार्यक्रम करायचो. मग वर्धेला आलो. वर्धेला आल्यानंतर त्यावेळी दलित पॅन्थरची मुवमेंट जोरात होती. आपले ते दिनेश सवाई ज्यांची आता शैक्षणिक संस्था आहे, बरोबर, विंदा भगत तुम्ही ओळखत असाल, भास्कर भगत, प्रदीप भगत आता एक्सपायर झाले. ही पॅन्थरची मंडळी जी आहे तिथली, ते आमचे PP RM पाटील, या मंडळीच्या संपर्कात आम्ही आलो. इतवारा चौक म्हणून आहे वर्धेला, तिथे हे राहायचे. वय काय 10वी 11वी त्या वयात, पण आम्ही जायचो, बसायचो. भास्कर भगत आमचा एक मित्र होता, भीमराव लोकरे, हे पॅन्थरची मंडळी. नंतर मी 11वी 12वी मध्ये विज्ञान विषय घेतला. विज्ञान विषय घेतल्यानंतर 12वी मी सायन्स पास झालो. माझ्या वडिलांची फार इच्छा होती बरोबर मुलांनी वकील व्हावं, आपलं इंजिनियर व्हावं, विशेषतः इंजिनियर व्हावं वाटत होतं. अच्छा. कारण माझे मामा एक इंजिनियर होते, ते भारत हेवी इलेक्ट्रिकल भोपाळला जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाले. त्यामुळे ते मामा घरी वगैरे यायचे ना, त्यामुळे त्यांना इंजिनियर याचं खूप हे होतं. तर मला ही सामाजिक आवड असल्यामुळे मी ते 12वी सायन्स सोडून दिलं. आणि त्यावेळी मात्र मला ती फार संधी मिळाली. ती इंग्लिश हायस्कूल वर्धा जे आहे, RSS ची संस्था आहे, मॅक्झिमम ब्राह्मण टीचर. मी तिथे शिकलो आणि तिथे मला स्नेहसंमेलन सचिव म्हणून निवड झाली विद्यार्थ्यांमधून. आणि स्नेहसंमेलन सचिव त्यावेळी फार ते मानाची पोस्ट असायची. अच्छा. हो, मोठं गॅदरिंग व्हायचं शाळेमध्ये. त्यावेळी त्यांनी दत्ता मेघे जे पालकमंत्री होते वर्धा जिल्ह्याचे, त्यांना बोलावलं आणि प्रत्येक कार्यक्रमात सहभागी. माझं ते भाषण, हे वाचन, शाळेचा प्रगतीचा पट वगैरे असं. तर मला कधी त्यांनी विषमतेची वागणूक नाही दिली, म्हणजे असं काही भेद नाही. खूप चांगले मित्र तिथे. संस्थेमध्ये काही लोक अजूनही जुळलेले आहेत. एक मित्र न्यायाधीश आहे मोठ्या पदावर, कुलकर्णी म्हणून. पण मला ते सायन्समध्ये मन लागे ना. मला असं वाटायचं की मी जे इतवारा चौकात जायचो त्यावेळी पॅन्थर मुवमेंटचं ते काम बघायचो. आणि त्या दरम्यान नामांतराची पण चळवळ सुरू झालेली होती. तर मग मी हे सोडून मी आर्टला ऍडमिशन घेतली.
मला ते मी असं ठरवलं होतं की आपल्याकडे 50 एकर जमीन आहे, आपण समाजकार्यात राहावं, वकिली करावी. अरे वा. वर्धेला वकिली करावी. आणि मग मी आर्टला प्रवेश घेतला. आणि त्यावेळी काय झाले की नागपूरवरून डॉक्टर भाऊ लोखंडे, पवन गजभिये म्हणून एक होते, हे रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन चालवत होते. ती मंडळी वर्धेला आली आणि त्यांनी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनची स्थापना केली. तर त्याचा मी वर्धा जिल्ह्याचा मला मग जनरल सेक्रेटरी केलं त्यांनी. मग त्यामार्फत आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचो, चळवळीत राहायचो, कार्यक्रम घ्या. त्यावेळी आम्ही भदंत आनंद कौशल्य यांची सभा घेतली होती तिथे वर्धेला नगर परिषद सभागृहामध्ये. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धम्मदीक्षा दिली होती किंवा घेतली होती असं दोन्ही म्हणू शकतो आपण, तर त्यावेळेस भदंत आनंद कौशल्य होते त्या कार्यक्रमामध्ये. हे बरोबर आहे? भदंत आनंद कौशल्यान आय थिंक. हा, ठीक आहे. त्यांना तुम्ही बोलवलं होतं? त्यांना बोलावलं कार्यक्रमाला. आणि माफ गांजरे आंबेडकर कॉलेजचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल होते, बाबासाहेबांचे खंड प्रकाश, असे अनेक वक्ते बोलावून कार्यक्रम. आणि एक चांगलं त्या काळात म्हणजे 1979च्या काळामध्ये आम्ही विद्यार्थी म्हणून चळवळ करायचो. त्याच दरम्यान काय झालं, नामांतराच्या चळवळीत वर्ध्याला जे मोठं पूर्ण महाराष्ट्रभर जो एक लॉंग मार्च आंदोलन झालं होतं, मारामार, प्रत्येक ठिकाणी गोळीबार झाला होता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतराच्या चळवळी, विद्यापीठाला नाव देण्यासाठी. इकडून आपले प्राध्यापक लॉंग मार्च घेऊन आले, कवाडे सर, जोगेंद्र कवाडे. मग आंबेडकर कॉलेज, आंबेडकर शाळा आहे तिथे, भीमनगर म्हणून आहे वर्धेला. तिथे ते थांबले होते, म्हणजे तिथे भाषणं होते. तो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता, त्यामध्ये आम्ही होतो सहभागी. आणि काही दूर आम्ही त्यांच्यासोबत गेलो. आणि मग दुसऱ्या दिवशी वर्धेला तो आंदोलन होतं. आणि त्या आंदोलनाच्या वेळी खूप मारामार आणि गोळीबार फक्त वर्ध्यात नव्हता झाला. तर त्यावेळी ते पळापळीमध्ये एका ताराला कलेक्टर कचेरीच्या बाजूला जे ग्राउंड आहे तिकडे एक ताराचं कुंपण होतं. तिथून निघताना, त्या तारातून निघताना माझ्या पाठीला तार रुतलेले होते पोलिसांनी याच्या आंदोलनामध्ये, खूपच पळापळीमध्ये. आणि मग त्यामध्ये कोण, आणि शहरामध्ये पण फार आंदोलनाचे पडसाद उमटले होते. आणि पोलिसांनी काय केलं ते पुलफैल तारफैलामध्ये, तर घराघरात जाऊन त्यांनी लोकांना बाहेर काढलं, दारांना तोडून वगैरे, असा खूप त्यावेळी हे होता. तर सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी अटक केलेली होती. मग मी त्यावेळी हनुमान नगरमध्ये काही दिवस भाड्याच्या रूममध्ये राहत होतो वर्धेच्या. मग आम्ही काही दिवस बाहेर राहिलो भूमिगतासारखं. तर माझ्याकडे येऊन जायचे तिकडे कार्यकर्ते, पोलीस, कोण कार्यकर्ते आहे, काय आहे. तर माझी बहीण होती संध्या, माझ्यासोबत राहायची, ती शिकत. आता ती मुंबईला नंतर आता प्राध्यापक म्हणून रिटायर झाली. तर ती माझ्यासोबत राहायची, ती खूप रडायची. तर हे आम्ही दिवस त्यावेळी आंदोलनामध्ये, विद्यार्थी जीवनामध्ये काढले. असं चालू असताना मग मला अशा या लेखनाला प्रेरणा द्यावी या हेतूनी मी एक राहुल नावाची कादंबरी लिहिली. वा. वय काय होतं आपलं? 20-21 वर्ष होतं माझं वय. तर त्यामध्ये मी काय केलं की जो नायक असतो, तो नायक लॉंग मार्च मध्ये जातो. लॉंग मार्च नामांतराला प्रोत्साहन द्यावं या हेतूने ते लेखन केलेलं होतं मी. आणि ते एक इंटरकास्ट प्रेम दाखवलं त्यामध्ये. तो एक रिक्षा चालवून मुलगा शिकतो आणि गावातील पाटलाची मुलगी त्याच्या प्रेमात पडते, ती पण शिकते. मग त्यांच्या काही वादविवाद दाखवले, देव आहे, देव नाही. ती म्हणायची आहे, हा म्हणायचा नाही.
अशा रीतीचे तो एक चळवळीला पोषक असं ते लेखन होतं. खूप पॉप्युलर झाली ती कादंबरी, राहुल कादंबरी. वा वा. तर ती छापण्यापूर्वीचे सांगायचं म्हणजे तेव्हा कोण माझं छापणार आहे, काय प्रकाशक म्हणजे काही समजत नव्हतं विशेष. पण लक्ष्मीनगर वर्धेला एक प्रेस होता त्या खोब्रागडेंचा, त्यांच्याकडे आम्ही ते पुस्तक प्रकाशनाला दिलं. आणि आमचा डॉक्टर रवी दत्त कांबळे वर्धेला जे आहेत आमचे मित्र होता, त्यांनी आपल्या स्कॉलरशिपचे पैसे त्या प्रकाशनाला लावले. बरोबर. आणि मी काय केलं, माझ्याकडे माझ्या वडिलाची एक अंगठी होती घरी, सोन्याची 5 ग्रॅमची वगैरे असेल, ती विकून टाकली सोनाला, घरून लपून आणली. आणि ते पैसे लावले, पिकले. आणि फार त्या कादंबरी फार गाजली ती माझी, वरनं प्रसिद्धी खूप झाली. तिथून मग एक नवीन कलाटणी मिळाली जीवनाला. असं खूप लोक असं अल्प वयात मोठं होणं चुकीचं आहे खरं म्हणजे. बरोबर. परंतु ते मला अनुभवाला मिळालं. त्यामुळे काय होत होतं, अभ्यास नव्हता, अभ्यासाकडे लक्ष नव्हतं लागत. गावाकडले कोणी लोक आले, त्यांचे काय खेड्यावरचे कास्ट सर्टिफिकेट आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, कोणाचे तहसीलचे काम आहे, मी त्या वयात जायचो इकडे BA वगैरे शिकताना. ही जाणीव तेव्हापासूनची होती. वसतिगृहात राहिलो आम्ही, नवजीवन छात्रालय म्हणून आहे तिथे, त्याला हरिजन वसतिगृह म्हणायचे त्यावेळी. तर तिथले पण अनुभव चांगले आहेत. आता तर सांगायचं म्हणजे एक महत्वाचा टप्पा असा घडला की हे जे तेली, माळी, कुणबी, OBC आहे, यांना उच्चवर्णीय समजलं जात होतं त्यावेळी, म्हणजे समजत होतो आम्ही. आणि ते जे पाटील म्हणून जे एक नायिका दाखवली त्या पुस्तकामध्ये, ती पण एक, तिकडे कुणब्यांना पाटील म्हणतात, इकडे मराठ्यांना पाटील म्हणतात. पण नंतर मग काय झालं की मला DS4च्या कॅडर कॅम्पला वर्धेचे बामसेफचे लोक घेऊन गेले. तो मधु उकेंनी गड्डी गोदाम नागपूरला एक पहिला कॅडर कॅम्प घेतला. आणि त्या कॅडर कॅम्प मध्ये त्यांनी, तुम्ही ज्यावेळेस हा पहिला कॅडर कॅम्प केला त्यावेळेस आपलं वय काय होतं? तेच 21 वर्ष होते. मला वाटतं 81 वगैरे आहे ते. ओके. तर त्या कॅडर कॅम्प मध्ये माहीत झालं की तेली, माळी, कुणबी, OBC जो आहे हा सुद्धा शूद्र समजला जातो वर्ण व्यवस्थेमध्ये. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना जो अपमान सहन करावा लागला शाळा काढताना, किंवा त्यांच्या एका उच्चवर्णीय मित्राच्या लग्नात गेले असता त्यांना लग्नाच्या वरातीतून काढून दिलं होतं. शाळा काढली तेव्हा त्यांना वडिलांनी रागावून घराबाहेर काढलं. मग एक मुस्लिम जे आहे उस्मान शेख, त्यांनी त्यांना घरी ठेवलं. फातिमा शेख ज्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या त्या उस्मान शेखच्या भगिनी होत्या ना. किंवा सावित्रीबाईशी जो अन्याय झाला तेच महात्मा ज्योतिराव फुले तर माळी होते. किंवा मग त्या कॅडर कॅम्प मध्ये छत्रपती शाहू महाराजांचे सोबत जो वेदोक्त की शास्त्रोक्त या पद्धतीवरून, अर्चनेच्या पूजेच्या पद्धतीवरून जो वाद झाला की त्यांना शूद्र असल्यामुळे वेदोक्त पद्धत लागू नये, ही माहिती तिथे मिळेल. तोपर्यंत शाहू महाराजांचं कार्य, शाहू महाराजांनी ज्या शाळा काढल्या, हॉस्टेल्स काढले, विविध म्हणजे कायदे केले, त्या काळात त्यांनी आंतरजातीय विवाह, विधवा विवाह ह्या अशा रीतीचे प्रयत्न केले. ही सगळी माहिती म्हणजे शाहू महाराजांचं काय किती कार्य आहे त्यावेळी फक्त शाहू महाराज आहेत एवढं माहित होतं. किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांचं पण फारसं कार्य माहित नव्हतं. रामस्वामी पेरियारांचं, नारायण गुरूंचं हे सर्व कार्य त्यावेळी कॅडर कॅम्प मधून माहीत झालं. आणि एकंदरीत देशामधलं चित्र, प्रशासनिक पदावर कोण लोक आहेत, किती आहे, अनुसूचित जाती जमाती OBCचं प्रमाण किती कमी आहे,
त्यांना काय वाटा दिला जातो, आर्थिक परिस्थिती, सर्व चित्र त्यामध्ये ठेवल्यानंतर त्यांनी सांगितलं की जर या देशातून जातीवाद संपवायचा असेल तर ज्या मेंदूला जातीवाद शिकवला तो मेंदू समतेचा करणं गरजेचं आहे, त्याचं ब्रेन वॉश करणं गरजेचं आहे. वा. हे मला खूप भावलं. वा. त्यांनी हे सांगितलं की चंदरचं उदाहरण सांगितलं त्यांनी, जो नामांतर आंदोलनामध्ये जो चंदरचा खून झाला, त्यांनी पाटलाचा खून केला, पाटलाच्या मुलानं त्याचा केला, त्याचा खून त्याच्या मुलांनी केला, ही शृंखला चालू राहील. पण जेव्हा तुम्ही इथल्या बहुजन समाजाला सांगाल, तेली माळी कुणबी मराठाला, की बाबा तुम्ही सुद्धा वर्ण व्यवस्थेमध्ये उच्चवर्णीय नाही आहे, तुम्ही सुद्धा शूद्र आहात या वर्ण व्यवस्थेनुसार, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला, त्यांना गागा भटाला खूप पैसे देऊन बोलवावं लागलं. तर ह्या कॅडर कॅम्प मधून त्यांनी हे सांगितलं की जेव्हा या समाजाला रिअलायझेशन होईल की आपण स्वतःला जे उच्चवर्णीय समजतो आणि अनुसूचित जाती जमातीला च्या सोबत जो भेदभाव होतो, तो ह्या जेव्हा समज रुजेल तेव्हा तो त्याच्या मनामध्ये कमी होईल, समता येईल. अगदी बरोबर. तर ही गोष्ट मला पटली. आणि जर आपल्याला राजकीय फळी सुद्धा निर्माण करायची आहे तर सर्वांनी, जे शोषित समाज आहे, ज्यांना ज्यांचे राजकीय हक्क मिळालेले नाही, त्या सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला तर तुम्हाला राजकीय हक्क मिळतील. परत मग राजकीय याच्यावर पण पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की, व्हिच थ्रू वी कॅन ओपन ऑल लॉक्स. जा घराघरावर लिहून ठेवा, घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवा की उद्या आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचं आहे. हे स्लोगन्स बाबासाहेबांचे त्याच्यामध्ये सांगितल्यानंतर मला एक वेगळी दृष्टी मिळाली. मग मी म्हटलं, मी ज्या राहुल कादंबरीमध्ये ज्या पाटील समाजाला उच्चवर्णीय समजून एका पूर्वाश्रमीच्या म्हणजे बौद्ध मुलाच्या प्रेमाचा जो किस्सा रंगवला, त्यामधले वाद, आणि त्यावेळी काय झालं की त्या नायकाचा मग खून दाखवला त्या मुलीच्या एका नातेवाईकाकडून, असं लेखनाचा म्हणजे समज नव्हती फारशी. तो तसा क्लायमॅक्स करायला नको होता. ऍक्च्युली गंगाधर पानतावणे सरांनी माझ्या पुस्तकाची समीक्षा छापली अस्मिता दर्शमध्ये. मला वाटतं प्राध्यापक आनंद भगत यांनी दिली होती माहिती. तर त्यावेळी मी माझं पुस्तक हे, त्यावेळी एक कांबळे म्हणून प्राध्यापक होते वर्धेला, त्यांना दाखवलं होतं, बा हे मला काही करेक्शन वगैरे सांगा, काही सजेशन द्या. त्यांनी काय म्हटलं, तुझा हा प्रामाणिक आविष्कार आहे, जसा आहे तसा राहू दे. म्हणून मग तर तो नायक अशा रीतीनं मरायला नको ना. मग याच्या एक दोन हे निघाल्या आवृत्त्या कादंबरीच्या. मला प्रकाशक नेहमी म्हणतो की मला खूप डिमांड आहे, विदर्भामध्ये फार डिमांड आहे या कादंबरीला, तर त्याच्या आपण प्रकाशित करू. पण मला ती गोष्ट खटकते की तो नायक आहे ना, मरायला नको, त्यांनी काहीतरी मोठं व्हायला पाहिजे, सकारात्मक गोष्ट. म्हणून मला त्यामध्ये काही चेंजेस करायचे आहे, म्हणून मी ते, आणि या कामाच्या व्यापामध्ये चेंजेस. तरी पण आता वयाच्या 65व्या वर्षी तुम्ही आतापर्यंत 19 पुस्तक लिहिली, ही पण मोठी गोष्ट आहे. अजूनही तुम्हाला लिहावंसं वाटतंय, अजूनही तुम्ही डिग्र्या ऍडमिशन घेतात, इतिहासामध्ये MA, आता नवीन ऍडमिशन आहे, मराठीमध्ये MA आता तुम्ही केलं. हे सगळं करत असताना विद्यार्थी, म्हणजे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की विद्यार्थी जीवनाला वयाची अट काही नसते, तुम्ही कधीही विद्यार्थी असू शकतात. नाही, ते तर तुम्ही शिकत राहिलं पाहिजे. वाचत तर माणूस समृद्ध होतो, वाचनामुळे माणूस समृद्ध होतो. किंवा पदव्याच्या अभ्यासक्रमाचं माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट डिग्रीला प्रवेश घेतो तर त्याच्या बेसिक पासून आपल्याला त्याची माहिती मिळते. वाचन भरपूर करत असतो आपण. मराठीत मी MA केलं, मला खूप फायदा झाला. अरे वा. जो हा तथाकथित प्रतिष्ठित लेखकांचा जो बडेजाव होता,
तो निघूनच गेला माझ्या मनातून. बरंचसं जे साहित्य आहे ते शेक्सपियर, बर्नार्ड शॉ ह्या इंग्रजी कथा कादंबरीकारांचंच ट्रान्सलेशन किंवा त्याचा प्रारूप करून अनुवाद करून दुसऱ्या रूपामध्ये केलेलं त्यामधून माहिती मिळाली. त्यांनी कबूल केलेलं आहे. किंग लिअर वरून नटसम्राट नाटक केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे, मी सांगितलं आहे. तर ते एक मोठं ओझं कमी झालं. अरे वा. असं आणि बरेचसे दृष्टी मिळते माणसाला. खरं म्हणजे मला तर असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी आहे ना मराठीमध्ये एम ए करायला पाहिजे. गुड. आणि यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचं करणं सोपं जातं, कारण कॉलेज करायचं नसते, त्यांची बुक्स मिळतात, परीक्षा घेतात ते छान. मी आधी ऑलरेडी राज्यशास्त्रामध्ये एम ए केलेलं होतं, ते LLB करतानाच केलेलं होतं नागपूरला त्या काळाला. मधल्या काळात गॅप पडली, पण करत राहिलं पाहिजे. आणि यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे चांगले कोर्सेस आहेत. तुम्ही नाही का मध्ये MPhil करायला गोव्याला गेले? बिलकुल 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 बिलकुल. तर आपला तो विषय राहिला की मग मी वर्ध्याला आलो. वर्ध्याला आल्यानंतर मला ती चळवळ पटली की बहुजनांना ही गोष्ट सांगायला पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीचा दंभ करता ते तसं नाही आहे, आणि तुमच्या आमच्यात काही फारसा फरक नाही आहे. ही गोष्ट आपण, आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायचं त्यावेळी. कॅडर कॅम्प व्हायचे, मामसेपचे व्हायचे, नंतर बहुजन समाज पक्ष स्थापन झाला, त्यांचे पण व्हायचे. त्यामुळे बराचसा हा ओबीसी वर्ग, माझ्या गावाला प्राध्यापक किशोर कोरडे म्हणून आमचे एक जिओलॉजीचे प्रोफेसर होते बल्लारशाला, बहुजन समाज, मराठा पाटील होते, श्रीमंत पाटील जमीनदार, त्याची फॅमिली, ते सगळे जुळले होते चळवळीच्या. असे अनेक लोक कॅडर कॅम्प मधून तयार व्हायचे. नंतरच्या काळामध्ये ते बंद झालं, पण मग मी त्या यांच्यामध्ये जाऊ लागलो. मी पदं वगैरे नाही घेतली कोणती, पण बहुजन समाज पार्टीच्या वृत्तपत्र जे निघायचं बहुजन नायक म्हणून, बहुजन नायक नागपूरहून निघायचं, त्यामध्ये मी लिहायचो. त्यांच्या सभा संमेलनाला जायचो. बहुजन संघर्ष पण नागेश चौधरींचं निघायचं, त्यामध्ये मी लिहायचो. बहुजन संघटक हिंदीमध्ये होतं. संघटक हिंदीमध्ये दिल्लीवरून यायचं. ते कम्प्लिटली कांशीरामजीचं होतं. ओके. बहुजन नायकही मला वाटतं कांशीरामजींचं होतं. कांशीरामजी मराठीमध्ये होतं. बहुजन संघर्ष नावाचं नागपूरला जे विचारवंत आहेत, नागेश भाऊ चौधरी, मला आदर आहे त्यांच्याविषयी. त्यांनी बरेचदा माझे लेख त्या वयात छापले, ज्यावेळी आम्ही लेखन म्हणजे काय आम्हाला काही कळत नव्हतं, त्या वयात छापले. त्याच्याबद्दल संध्या राजूरकर वगैरे त्यावेळी त्यामध्ये लिहायच्या. तर नंतर मग मी वकील झालो. 1987ला मी वकील झालो. मग लॉ करायला नागपूरला गेलेलो होतो, हॉस्टेलला राहायचो. LLBचं शिक्षण झाल्यावर मग कुठं राहायचं, मग मला वर्धेला परत जायचं होतं. परंतु मी म्हटलं नागपूरचा अनुभव घेऊया काही. नागपूरला LLB करताना 3-4 वर्ष राहिल्यामुळे नागपुरात ओळख बऱ्यापैकी झाली होती. मी सभा संमेलनात, चळवळीत, कधी कधी व्याख्यानाला जायचो. मग नागपुरात मी वकिली सुरू केली. तर चंदननगर म्हणून जे आहे, म्हणजे उंटखान्याच्या तिथे चंदननगरला त्या कॉर्नरला एक वाको गानार साहेब, रिपब्लिकन पार्टीचे नेते, त्यांची एक बिल्डिंग आहे. आता ती मोडकळी झाली, त्यावेळी मी तिथे भाड्याने घेतलं ते. ओके ओके. तिथेच राहायचो, तेच ऑफिस. तर तो पण किस्सा फार छान आहे. अच्छा. म्हणजे मी गानार साहेबांकडे गेलो, माझे एक मित्र होते सागर खोबराकडे, आणि त्यांचा मुलगा गानार साहेबांचा मिलिंद पण माझा मित्र होता. तर तो मला घेऊन गेला सागर, आणि मी नुकताच वकील झालेलो, रजिस्ट्रेशन आलेलं होतं. तर ते म्हणले 3 महिन्याचं ऍडव्हान्स भाडं द्या. भाडे किती? 200 रुपये त्यावेळी. 87ला.
तर मी म्हटलं मी आता नुकताच वकील झालो, माझ्याकडे काही पैसे नाही, काही नाही, मी तुम्हाला भाडं देईल पण डिपॉझिट नाही देऊ शकत. बरोबर. मग त्यांनी बघितलं माझ्याकडे, त्यांनी त्यांच्या माणसाला आवाज दिला, अरे जाळ म्हणे, एक चाबी देऊन द्या म्हणे त्यांना, वकील साहेब आहे. अरे वा. डिपॉझिट वगैरे काही नाही. त्यांनी फार मला त्यावेळी फारशी माझी ओळख नव्हती त्यांच्याशी, पण त्यांना एक आस्था होती समाजाचा वकील म्हणून. मग मी राहू लागलो. तर त्यांच्याकडे जे गानार साहेबांकडे कोणी प्रकरण घेऊन आले ते माझ्याकडे पाठवायचे. अरे वा. आणि ते त्याला सांगायचे पण, वकील साहेबाला फी देजो वे. वा वा. आणि फार रिस्पेक्ट मला आहे त्यांच्याविषयी. ते पण मला त्यांनी वकील म्हणून चांगलं ट्रीटमेंट दिली. नंतर मग वकिलीमध्ये तर अनेक प्रकरणांमध्ये, सामाजिक आंदोलनाची प्रकरणं असेल तर आम्ही तिथे हजरच राहायचो वकीलपत्र घेऊन. एक कांबळे नावाच्या एका महिलेचा, कामगार महिलेचा बलात्कार आणि खून प्रकरण झालेलं होतं. अच्छा. तर मनोरमा कांबळे प्रकरण ते फार गाजलं होतं. त्या प्रकरणात आम्ही फार आंदोलन केलं, लेखन केलं. आणि गानार साहेब पण होते, गवई साहेब पण होते त्यावेळी वकील. ते प्रकरण कुठल्याही चळवळीमध्ये मग आधी धावून जायचं. तिकडे नंतर काही जनवाद म्हणून जो पेपर निघाला, तर जनवाद मध्ये मी लिहू लागलो मग कायद्यावर स्तंभ लेखन. राहुल अवसरे नावाचा एक मित्र तिथे होता. आणि आपला हा पावडे, जे आता हिंदी विद्यापीठाला डॉक्टर पावडे प्रोफेसर आहे, ते पण तिथे होते जनवादला. मला वाटतं राजूरकरही होते तिथे, मिलिंद फुलझेलेही होते. मग चांगला ग्रुप होता आमचा. मी मग प्रश्नोत्तरी लिहायचो. लोकांनी प्रश्न विचारायचे आणि मी त्यांना कायद्याचे उत्तर द्यायची समस्या. नंतर मग जगन वंजारी जे लोकमतला रंगधारा पुरवणी काढायचे, त्याचे संपादक होते रंगधाराचे. तर त्यांनी मग माझं कोर्ट कचेरी नावाने स्तंभलेखन सुरू केलं आपल्या लोकमतमध्ये. तर आदरणीय जगन वंजारी साहेबांनी जे माझं सदर सुरू केलं लोकमतला प्रचंड लोकप्रियता होती त्यावेळी पूर्ण विदर्भात. त्यानंतर महाराष्ट्रात पण औरंगाबादला इकडे त्याच्या आवृत्त्या निघायला लागल्या. खूप प्रसिद्ध झालो मग त्या लेखनामुळे मी. आता जे माझं कायदा पुस्तक आहे ना, त्यातलेच प्रकरण आता बरेचसे ते चेंजेस झाले. ज्याच्या तुम्ही सांगितलं 16 आवृत्त्या प्रकाशित झाल्या माझ्या कायदा पुस्तकाच्या. तर त्या लोकमतचे जे स्तंभलेखन होतं त्यावरच आधारित ते पुस्तक तयार झालेलं आहे. फार विदर्भामध्ये वाचनामधनं तुमचं जे काही थिंकिंग आहे, जो विजडम आहे, तो तुमच्या संपूर्ण साहित्यामध्ये आलेला आहे. हा, तो कायद्याचा विषय असायचा लेखनाचा. सामाजिकही लेखन लिहायचो, करायचो मी. तर त्यामध्ये जनसामान्यांना समजेल अशी भाषा वापरणे हा जो भाग आहे ना, अगदी जगन वंजारी साहेबांकडून मला शिकायला. की खूप जड शब्द नाही वापरायचे. जो अगदी म्हणजे गावठी शब्द जरी असेल तिथे जर फिट होत असेल तर तो वाचणाऱ्याला त्याची खूप गोडी वाटते. तर अशा रीतीचं ते लेखन, माझं काही लेखन असेल ना, त्याला ते करेक्शन एडिट जेव्हा करायचे किंवा मला सांगायचे किंवा, तर ते मला खूप त्यांच्यापासून शिकाय. मला फार आदर आहे. आता त्यांचं वय झालेलं आहे, म्हणजे वयोवृद्ध झाले. तर त्यांच्या लेखनामुळे, त्यांच्या सहवासामुळे बऱ्याचशा लेखनामध्ये प्रगती झाली. नंतर मी काही बँकांचा, युको बँकेचा तर महाराष्ट्र पूर्ण नागपूर जिल्ह्याचा सल्लागार होतो. परंतु युको बँकवाले केसेस काही द्यायचे नाही. तुमच्याकडे फोन आहे का, गाडी आहे का, हे आहे का. आणि
मग अशातच काही क्रिमिनल केसेस माझ्याकडे आल्या. तिथल्या शमशेर नावाचा एक कुख्यात होता, त्याच्या केसेस, त्यामध्ये पेपरला बातम्या येणार, शमशेरच्या वतीनं ऍडव्होकेट अनिल वैद्य अपियर झाले. त्यामुळे प्रसिद्धी, वकील म्हणून पण खूप प्रसिद्धी मिळायला लागली. आणि माझ्या वकिलीची पद्धत अशी होती, मी कधी फीस सांगत नसायचो. काम करायचं, लोक फीस देतातच. तर अर्थात स्वतःची लायब्ररी बनवणे आणि उपजीविका पण करणे. तिकडे गावाला शेती होती, पण मग कोरडवाहू शेतीत काही एवढं पिकत नाही ना फारसं. बहीण शिकत होती तिकडे, त्यामुळे घरून फारसे पैसे वगैरे नव्हतं मागत मी, पण चालायचं माझं चांगलं ऑफिस काही दिवस सुरुवातीच्या काळामध्ये 87 मध्ये. बरोबर. दरम्यानच्या काळात काय झालं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायाधीशाच्या परीक्षा आल्यात. बरोबर. तर ह्या परीक्षांना बसायची मला इच्छा झाली. मला असं वाटलं की आपण न्यायाधीश झालं पाहिजे. कारण मी बघितलं काही न्यायाधीशांचं वागणं, तर हे असं मला काही कधी कधी आवडत नसायचं. मी म्हणायचो की मी न्यायाधीश होऊन चांगला वागून दाखवेल. म्हणजे मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची न्यायाधीशाची परीक्षा पास झाली. वा. आणि मग 1995ला तर त्यावेळी मी पहिलं पोस्टिंग माझं औरंगाबादला झालं. अरे वा. दरम्यानच्या काळात 90ला माझं मॅरेज झालं. तर 90ला प्रभा ही माझी मिसेस, आता ती 2-2.5 वर्षापूर्वी एक्सपायर झाली. तर ती MSc होती, MSc इन बॉटनी. 29 मला वाटतं जून. MSc बॉटनी B.Ed. ती तिकडे पारशिवनी म्हणून गाव आहे, तिथे ज्युनियर कॉलेजला होती. बरोबर. पण तिला इथे नाशिकला पोस्टिंग मिळालं. अच्छा. केंद्रीय विद्यालयामध्ये, म्हणून मग ती इकडे आली. ती इकडे आल्यामुळे काय झालं की मला इथे औरंगाबादला पोस्टिंग मिळालं पहिलं. औरंगाबादहून मला नाशिक जवळ पडायचं, मग मी दुसरं पोस्टिंग नाशिकला घेतलं. बरोबर. तर अशा रीतीने मी नाशिकला, नंतर मग पुणा, मुंबई, ठाणे, इचलकरंजी, वैजापूर, दिंडोरी इत्यादी ठिकाणी पोस्टिंग केल्या, माझे राहिल्या. तर मला नाशिकला फॅमिली ठेवून मी हे माझी नोकरी करायची. त्यामुळे मग मुलं झाल्यानंतर मुलगी MBBS झाली, ती MD करते आहे आता. अरे वा. थायलंडला गेली आता ती फिरायला. बरं. मुलगा तो होमिओपॅथीमध्ये MD झालेला आहे. त्याचं पण कॉलेज इथेच होतं नाशिकला. आणि हे मेडिकल कॉलेजेस काही बदलवून मिळत नाही ना. बिलकुल. आम्ही विचार करायचो सुरुवातीला की बा आपण परत नागपूरला जाऊ. नागपूरला माझं नंदनवनकडे सद्भावना नगर म्हणून आहे, तिथे घर पण आहे. बरोबर. तर मी गावाला वर्ध्याला चांदकीला गेलो शेती बघायला, म्हणजे मी एक भेट नागपूरला देतोच. कारण नागपूरला कार्यकर्ते मित्रमंडळी फार आहे. माझा एक चांगला मित्र मिलिंद फुललेले गेल्या वर्षी एक्सपायर झाला वगैरे, फार वाईट वाटतं. बहुजन सौरभ त्यांनी सुरू केला होता, आपले डॉक्टर सिद्धार्थ कांबळे आणि संध्या राजूरकर वगैरे, आपले विलास गजबे, हे सगळी मंडळी. तर आता मागे गेलो तर त्यांनी मी बहुजन सौरभची भेट द्यायला गेलो. माझं तिथे त्यांनी 2 शब्द व्याख्यान पण ठेवलं होतं. त्यांच्या त्या संचालक मंडळात मी एक संचालक म्हणून पण आहे. आणि समता सैनिक दलाचे प्रदीप गायकवाड यांनी दरवर्षी मला आपल्या सभा संमेलनाला बोलावलं. आणि मिलिंद त्यावेळी महानायक चा संपादक होता नागपूर भागात. त्यामुळे मिलिंदनी जे काही ऍक्टिव्हिटीज होतात त्या जर माध्यमांमध्ये आल्या नाही तर तुमच्या चळवळीला कोण ओळखणार आहे. बिलकुल. म्हणून बाकी संघटनांनी, आपल्या अशोक सरस्वतींनी मला
त्यांच्या कार्यक्रमाला बोलावलं. नारायण बागडे म्हणून एक आंबेडकर विचार मंच चालवतात, मोर्चा, त्यांनी पण अनेकदा बोलावलं. आणि तिथल्या नागपूरच्या काही संघटनांनी वेळोवेळी मला बोलावलं, किंवा आमचे पॅन्थरचे मित्र प्रकाश बनसोड, त्यावेळी मी उंटखान्यात राहताना डॉक्टर रमेश शंभरकरनी प्रकाश बनसोड त्याच बिल्डिंगमध्ये राहायचे. तिथे पॅन्थरचं ऑफिस आहे. बिलकुल. रवी पायलट आणि त्यांच्या मिसेस उषा पायलट. तर त्यावेळी हे रामदास आठवले वगैरे तिथे यायचे नेहमी. माझी भेट झाली आहे. पायलट, उषा पायलट वहिनी ज्या आहेत, आम्ही वहिनीच म्हणायचो ना, त्यांची चांगली म्हणजे त्यांची ओळख तेव्हापासूनची. मग पायलट वहिनी नंतर भाजपमध्ये गेल्या, पण चळवळीमध्ये त्या पण होत्या, पायलट होते. तर प्रकाश बनसोड दरवर्षी जे त्यांचं दलित पॅन्थरचं मासिक छापतात, म्हणजे प्रकाशित करतात, धम्मचक्र प्रवर्तनाचा विशेषांक, तर त्यामध्ये ते माझा एक लेख अगत्याने घेतात. वा, आपण पुन्हा बोलू. तर ह्या कॅडर कॅम्प मधून त्यांनी हे सांगितलं की जेव्हा या समाजाला रिअलायझेशन होईल की आपण स्वतःला जे उच्चवर्णीय समजतो. माझं जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने न्यायाधीश म्हणून निवड झाली, मग मला औरंगाबादला पहिलं पोस्टिंग मिळालं. तर माझा जो समशेर नावाचा एक पक्षकार होता, त्याच्यावर 30-32 केसेस होत्या. बरं. नागपूरमध्ये तो काय करायचा की बारमध्ये जाऊन गल्ला लुटायचा. रात्री 12-1 पर्यंत बसायचे ते लोक, आणि मग तो हसनबाग एरियामध्ये ते वाटून द्यायचा पैसे. तर मग त्याच्या केसेसमध्ये मी काही केसेसमध्ये त्याला जामीन वगैरे मिळवून दिलेली होती. तर तो एकदा माझ्याकडे त्याचे नातेवाईक आले, ते म्हणाले कि साहब आप जज तो बन रहे, हमको पता चला, लेकिन आप वकालत मत छोड़ो. त्याला काय माहित आता जज झाल्यावर वकील नाही करता येत. मला ऐसा क्यों बोले, हमारा कौन रहेगा. पण त्यांचे ते नाराजी बघून मी म्हणलं देखता हूं मैं भी वही सोचता हूं क्या करना. मी जेव्हा न्यायाधीश झालो तर मला असं पक्षकारांना गर्दी करून बसवणं आवडायचं नाही. मग मी सगळ्यांना त्यांचं विचारायचो, काय तुझं काय म्हणजे मोकळं करायचं. ज्याचं काम चालणार आहे ती केस ठेवायची. तर माझं वागणं बघून आहे ना, ते लोक सगळे आपल्या आपल्या वकिलाला म्हणायला लागले की आमची केस या साहेबांपुढे चालवा. त्या लोकांना वाटत हे काय आहे, सगळे पक्षकार म्हणतात या साहेबांकडे चालवा म्हणून. तर यशवंत मनोहर सर आणि गंगाधर पानतावणेचं जे प्रकरण झालं होतं, म्हणजे गंगाधर पानतावणे सरांनी यशवंत मनोहर सरांवर मानहानीची केस केली होती, क्रिमिनल केस. ती पण माझ्या न्यायालयात होती. नंतर मग त्या केसमध्ये दोघांचा तडजोड झाली. तर असा हा कोर्टाचा अनुभव आहे. मी त्यानंतर सेवानिवृत्तीनंतर न्यायाधीश असताना माझं पहिलं पोस्टिंग जिथे होतं ना, इथे औरंगाबादला, त्यावेळी हा जो BH लोयाचं जे प्रकरण झालं आहे, तो माझा मित्र होता. तो समाजवादी विचाराचा होता. तो, मी, एक बागडे होते, एक राजपूत होते, हे आम्ही त्यावेळी जॉईन झालेलो होतो, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. त्यावेळी आम्ही काय वकिली करायचो, आमच्याजवळ कशाचे पैसे असतात तिकडे नागपूरला. पोस्टिंग झालं, बॅग घेतली, चालला आलो औरंगाबादला. गेस्ट हाऊसला राहायचं. आमच्याजवळ पैसे संपून गेले, तर आम्हाला लोया पैसे द्यायचा. तो खूप श्रीमंत होता, लातूरचा होता, आणि प्रामाणिक आणि हुशार होता. ओके. तर असा तो प्रवास झाला. मी मग त्यावेळी सुद्धा चळवळीचे कार्यकर्ते वगैरे माझ्याकडे यायचे, परंतु न्यायाधीश झाल्यानंतर तुम्हाला लोकांमध्ये मिसळता नाहीत, लोकसंपर्क नको असतो, असे नॉर्म्स आहे. कारण तुमच्याकडे कोणाची केस आहे काय सांगता येत नाही ना. म्हणजे न्यायालयावरचा विश्वास उडता कामा नये. तरी पण कार्यकर्ते यायचे,
या सिद्धार्थ पाटील वगैरे पुण्याला यायचा, भेटायचा. गाडी पंक्चर झाली, पैसे द्या, म्हणते लोक यायचे. त्यांना दान वगैरे द्यायचो मी. कधी कधी काही मार्गदर्शनपर विद्यार्थ्यांना वगैरे बोलायला पण जायचो. मी इथे नाशिकला 4 वर्ष होतो. त्यानंतर माझी पुण्याला बदली झाली. तर त्यावेळी मग मी इथे मुलांना सोबत नेण्याऐवजी इथेच ठेवायचं ठरवलं. कारण प्रभा इथे केंद्रीय विद्यालयाला ज्युनियर कॉलेजला सायन्सला टीचर होते. मग इथे म्हटलं आता फ्लॅट घेऊन टाकू, नंतर आपल्या नागपूरला जाऊ. ते काही झालं नाही. पण अशा रीतीने मग नाशिकला स्थायिक होत गेलो मी. तर लेखनाची आवड होती, तरी त्यावेळी सुद्धा मी मुंबईला माझं पोस्टिंग असताना मी सम्राटला लिहत होतो. काही इश्यूज असे असतात ना, मी विपश्यनेवर राहुल कादंबरी नंतर मी विपश्यना म्हणजे काय, गैरसमज व शंकांचे निरसन हे पुस्तक लिहिलं. तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांवर वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये धम्म असेल, त्याच्यामध्ये सामाजिक असेल, त्याच्यामध्ये कायदा असेल. थोडं त्या पुस्तकांच्या विषयी थोडं विस्तृत सांगा ना. ते कसं आहे, काही लोकांना वाटते हे धम्मावर लिहितात, काहीला वाटते हे आरक्षणावर लिहितात, काहींना वाटतं. पण ते काय झालं, माझ्या लेखनाचा कल जो आहे, जो सामाजिक मुद्दे जसे उपस्थित होतात त्याप्रमाणे मी लिहितो. या विपश्यना भगवान बुद्धाचा उपदेश आहे, त्याला प्रचंड विरोध. बरोबर. मी त्यांचे कोर्सेस केले, ते जाणून घेतलं, समजून घेतलं. कंटेम्प्लेशन जो शब्द वापरलाय बुद्धांडी धम्मामध्ये, कंटेम्प्लेशनचा अर्थ विपस्सको म्हणजे विपश्यना करणारा. हा बाबासाहेबांनी त्यांच्या 16व्या व्हॅल्यूम मध्ये डिक्शनरीमध्ये लिहिलेला आहे. आणि असं असताना म्हणजे बुद्धांडी धम्म ग्रंथात त्याचे रेफरन्सेस आहे. महासतीपट्टण सुत्तामध्ये 4 स्मृती उपस्थान सांगितले. ते 4 स्मृती उपस्थानाचा उद्भव होईल असं वागलं पाहिजे, असं धम्म म्हणजे काय या प्रकरणात बुद्धांडी धम्मात बाबासाहेबांनी लिहिलं. कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना, धम्मानुपश्यना हे जे 4 स्मृती उपस्थान आहे हे बुद्धांडी धम्मात नमूद केलेले आहे. असं असताना जर तुम्ही विरोध करता तर मग त्याचं खंडन कोण करणार? माझं म्हणणं, तुम्ही करा विपश्यना की नका करू. पण बुद्धांनी जे सांगितलं आहे बाबासाहेबांनी नाकारलं नाही ना. 4 डिसेंबर 1954ला रंगूनच्या भाषणाचा हवाला देऊन सांगतात की बाबासाहेबांनी नाकारलं. अरे बाबासाहेबांनी नाकारलं नाही, बाबासाहेब म्हटलं त्यावर मी अधिक भर देणार नाही. पण बुद्धांडी धम्म ग्रंथात लिहिलं आहे ना. बरोबर आहे. बाबासाहेब डिक्शनरी बघा ना, 16व्या व्हॅल्यूम पेज 415ला विपस्सको म्हणजे कंटेम्प्लेशन. आणि कंटेम्प्लेशनचा अर्थ बुद्धांडी धम्मात कंटेम्प्लेशनचा उपयोग जागोजागी केलेला आहे. तुमचा आता सतीपट्टणला नंबर लागला, तुम्ही सतीपट्टण करा. जोपर्यंत सतीपट्टण करत नाही शिबिर, तोपर्यंत ते नेमकं काय समजत नाही. येस येस, नक्की करणार. हा काही अंधश्रद्धा नाही आहे. बिलकुल बिलकुल. यामुळे काही वाईट होतं. आता आनापान स्पिरिच्युअलिटीचा पार्ट आहे तो. आनापान सती, येणारा श्वास जाणारा श्वास बघणे. बुद्धांनी सांगितलंय काय मग्गो, हाच एकमेव मार्ग आहे निर्वाण प्राप्त करण्याचा, असं बाबासाहेब म्हणतात, बुद्ध म्हणतात. आणि बाबासाहेबांनी 1955ला नालासोपाऱ्याच्या भाषणात सांगितलं की प्रत्येकाने निर्वाण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय मार्ग आहे तुमच्याजवळ? बिलकुल. आणि बुद्ध म्हणतात यांनीच निर्वाण प्राप्त करता येते. किमान तुम्ही नीट वाचलं पाहिजे, इंग्रजी तर नीट समजून घेतलं पाहिजे त्यांनी काय म्हटलं आहे, पालीचा अभ्यास केला पाहिजे, सुत्त समजले पाहिजे. हे न समजून घेता विरोध व्हायचा. बिलकुल बिलकुल. तर त्यामुळे मग मी ते पुस्तक, तुम्ही मला पुस्तकाचं विचारलं त्यामुळे ते पुस्तक लिहिलं. बिलकुल बिलकुल. पण त्याच वेळी बौद्ध विवाह कायद्याचा फार मोठा हवा चाललेली होती. तर तेच मी विचारत होतो. तर बौद्ध विवाह कायद्याची मागणी आता कोणालाही वाटेल बाबा हिंदू कायदा आहे, बौद्ध कायदा का नाही, मुस्लिम कायदा आहे. पण बाबासाहेबांना समान नागरी कायदा पाहिजे होता. ज्यावेळी हिंदू कोड बिल चालू होतं त्यावेळी बौद्ध जैन शीख बाबासाहेबांना भेटले, म्हणाले मला हिंदू कायद्यामध्ये आम्हाला नको. त्यावेळी बाबासाहेबांनी म्हणले की मी जेव्हा सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही फुटीरतेचे बीज पाडू नका. आणि अनेक कारणं त्यांनी त्यामध्ये समजावून सांगितली की
आपण या कायद्यामध्ये आज राहू आणि उद्या चालून समान नागरी कायदा करू. सिद्धार्थ कॉलेजच्या संसदीय मंडळ जे विद्यार्थ्यांचं होतं त्यासमोर भाषण देताना त्यांनी सांगितलं आणि संविधान सभेमध्ये पण सांगितलं की या देशामध्ये समान नागरी कायदा असावा. आर्टिकल 44 मध्ये त्यांनी ती तशी तरतूद केली डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये. त्यामुळे मी त्याला लोकांना हे सांगत होतो की विविध धर्माचे कायदे, वेगवेगळे कायदे हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हते, तर सर्व देशाचा एक कायदा असावा अशी त्यांची भूमिका होती. हे समजून सांगण्यासाठी मग बौद्ध विवाह कायद्यासंबंधी मी लेखन केलं, पुस्तकं लिहिले. महाराष्ट्र सरकारच्या बौद्ध विवाह कायदा समितीचा मी सदस्य होतो. त्यामध्ये 13 सदस्य होते. त्यावेळेचे समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले साहेब अध्यक्ष होते. बाकी मंडळी होती त्यामध्ये. त्या 13 मध्ये मी एक असा माणूस होतो की जो मी सांगत होतो की हे बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे, त्यांना समान नागरी कायदा पाहिजे होता. तर ते म्हणले तुम्ही का विरोध करता. त्या समितीशी माझा वादही झाला. मी म्हणलं माझा विरोध नाही आहे, हा विरोध बाबासाहेब काय म्हणतात ते मी सांगतोय, तुम्हाला वाटलं तर बघा. शेवटी बाबासाहेबांचा विजय झाला, ती समिती पण अस्तित्वात नाही. बरोबर, अस्तित्वात नाही. आता समान नागरी कायद्याचं वारं चालू आहे देशात आणि बाबासाहेब जे म्हणतील ना ते फायनल होतं. आरक्षणावर तुमचं बरंच काम आहे, बरंच लिखाण केलेलं आहे, बरंच व्याख्यानं तुम्ही दिलेले आहेत. अनेक सामाजिक संस्था तुम्हाला खास व्याख्यानासाठी बोलवतात त्या विषयांवर. बौद्धांचं जे आरक्षण आहे, तर काय झालंय, मला वाटतं 12 किंवा 13ची घटना आहे. सम्राटला एक बातमी आली, डॉक्टर विजय गायकवाड यांना युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने बौद्ध दाखला दिल्यामुळे नामंजूर केलं, रिजेक्ट केलं. तर महाराष्ट्र सरकार एक जो कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणून जो एक दाखला देते जातीचा, धर्मांतरित बौद्ध, त्याला साधारणतः नमुना 7 म्हणतात. तर तो दाखला जोडून डॉक्टर विजय गायकवाड हे एमडी झालेल्या युवकांनी UPSCची परीक्षा दिली आणि त्यामध्ये सिलेक्शन करताना तो जो दाखला दिला त्यावर जे कन्व्हर्टेड बुद्धिस्ट होतं, तर तो नमुना केंद्र सरकारचा जो जातीचा नमुना आहे ज्यामध्ये महार लिहिलेलं असते की अमुक व्यक्ती ही महार जातीची आहे, तो नमुना नसल्यामुळे त्याचा तो दाखला रद्द झाला. त्याला त्यांनी संधी दिली होती, पण तो म्हणला मी महार लिहिणार नाही, माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचते. त्याचे वडील भारत गायकवाड ऍडव्होकेट आहेत, चेंबूरला राहतात, आमचे मित्र आहेत. मी सगळं डॉक्युमेंट्स त्यांची बघितली आणि त्यानंतर प्रदीप गायकवाड जे आहेत नागपूरला समता सैनिक दलाचे, ते सेन्सस कमिशनला अशी मागणी करत होते की ज्यांनी बौद्ध सांगितलं, कारण स्वाभिमान जागृत झाला, अस्मिता जागृत झाल्यामुळे बराचसा वर्ग जो आहे धर्म बौद्ध जातही बौद्ध सांगतो, महार सांगताना त्यांना बरोबर वाटत. त्यामुळे त्यांची अनुसूचित जातीमध्ये गणना होत नाही, तर ती गणना करावी यासाठी ते प्रयत्न करत होते. तर प्रदीप गायकवाडांना त्यांनी जे उत्तर दिले समता सैनिक दल नागपूरला की बौद्ध हे अनुसूचीमध्ये नसल्यामुळे त्यांची जनगणना ही अनुसूचित जातीमध्ये करता येत नाही. मग मी अभ्यास केला सर्व आणि बघितलं की डॉक्टर विजय गायकवाडांनाही तेच उत्तर दिलं त्यांनी UPSCनी की तुमच्या महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचीमध्ये अनुसूचित जातीमध्ये बौद्ध धर्म कन्व्हर्टेड बुद्धिस्ट शब्द नाही, म्हणून तुम्हाला तुमची नियुक्ती करता येत नाही. जनगणना आयोगवालेही तेच सांगतात. तिकडे हिवाळे आमचे अकोले बुलढाण्याचे ते पण प्रयत्न करत होते की बौद्धांची जनगणना ही अनुसूचित जातीमध्ये व्हावी म्हणून. 1960ला महाराष्ट्र सरकारने बौद्धांना आरक्षण दिलं बौद्ध म्हणून, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळतं, परंतु ते राज्यापुरतं मिळतं. आणि हे डिपार्टमेंट जे आहे UPSC हे केंद्राचं आहे, जनगणना आयोग केंद्राचा आहे, त्यामुळे ते लोक लिस्टमध्ये असेल, कारण तो नियमच आहे तसा. अनुसूचित जातीची व्याख्याच अशी आहे, कलम 366
पोट कलम 24 संविधानाचं, की ज्या जातीचा किंवा वर्गाचा समूहाचा समावेश सूचीमध्ये केला आहे त्यालाच अनुसूचित जातीचं समजलं जाईल. बरं बरं. आता धर्मांतरित बौद्धाला आरक्षण तर दिलं महाराष्ट्र सरकारने 1960ला, पण त्याचा सूचित समावेश करण्यासाठी केंद्र सरकारला लिहिलं नाही. सूचित समावेश करण्याचे अधिकार हे केंद्राला असतात. त्यामुळे हा मुद्दा उपस्थित झाला होता. मग मी असं बघितलं की बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट, बौद्ध धर्मांतरित यांचा जर समावेश अनुसूचीमध्ये केला तर त्यांना महार लिहिण्याची गरज राहणार नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मुद्दा असतो की ह्या अनुसूचीमध्ये जातीचा समावेश होत नाही तर समूहाचा पण होतो. बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा समूह आहे. आणि तो मायनॉरिटीमध्ये जी मायनॉरिटीचा विषय वेगळा आहे. तो वेगळा आहे. तो अल्पसंख्याक म्हणून त्याला मान्यता आहे, पण अनुसूचित जाती म्हणून जे आरक्षण आहे ते मायनॉरिटी म्हणून त्याच्या सवलती नाही ना त्या प्रमाणामध्ये, तेवढ्या प्रमाणात नाही. त्या वेगळ्या आहेत सवलती, त्या कल्याणकारी सवलती आहे. ह्या कॉन्स्टिट्युशनल सवलती आहे, संविधानिक सवलती आहे, नोकऱ्यांच्या आहे, शैक्षणिक आहे, तुमच्या विधानसभा लोकसभेच्या राखीव जागेच्या आहे. तर ह्या मुद्द्याला मी समोर आणलं आणि बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा जो शब्द आहे हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बायलॉज मध्ये बाबासाहेबांनी लिहिले. हे नॉमिनेक्लेचर काही मी नाही काढलं. तर तो वर्ग बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट, जसं ओबीसी मध्ये इथे आहे ख्रिश्चन कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट, हा ओबीसी मध्ये आहे महाराष्ट्रात. त्याच धर्तीवर हा एनलिस्टेड झाला तर तुम्हाला महार लिहायची गरज राहणार नाही. त्यावेळी जेव्हा 90ला त्यांनी काय केलं, बौद्धांना आरक्षण दिलं. रामविलास पासवान समाज कल्याण मंत्री केंद्रात असताना. पण ते काय दिलं की पूर्वी हिंदू आणि शीख या दोनच धर्माच्या लोकांना अनुसूचित जातीचं आरक्षण होतं. ते 90ला बौद्धांना लागू केलं. म्हणजे बौद्ध रिलिजियस क्रायटेरिया हा लागू झाला, पण लिस्टमध्ये बदल केला नाही. त्यावेळी काँग्रेस हे विरोधी पक्षामध्ये होतं, तर त्यांनी बराच प्रयत्न केला, लिस्टमध्ये मागणी केली, परंतु त्याला जनता दलाचं सरकार असताना भाजपाचा सपोर्ट होता. भाजपाच्या खासदारांनी त्या गोष्टीला मान्यता नाही दिली आणि म्हणून मग ते झालं नाही. तर हे असे इश्यू आले म्हणून मी बौद्धांच्या आरक्षणाचा गंभीर समस्या म्हणून मी पुस्तक लिहिलं. खूप छान. आता त्याची 4थी आवृत्ती समता प्रकाशन प्रदीप गायकवाडांनी प्रकाशित केली. अरे वा. तर त्यामध्ये आम्ही पार्लमेंटचं त्यावेळेचं डिस्कशन टाकलेलं आहे, संपूर्ण डिस्कशन. तर त्यावरून एकदम दृष्टी येते की त्यावेळच्या लोकांनी सुद्धा ती मागणी केलेली होती अनुसूचीमध्ये घेण्याची. ते जसं प्रश्न निर्माण झाले तसा पुस्तकं लिहत गेलो. वा वा. म्हणजे सरांकडे आतापर्यंत जी काही आपण माहिती घेतली अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि त्या विषयावर मी सभा घेतल्या. इथे आम्ही दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये बडोलेंना बोलावलं. लॉर्ड बुद्धा टीव्हीने टेलिकास्ट केलं होतं. भयाजी खैरकर, रमेश बनसोड वगैरे, मोहनभाऊ अडांगळे यांचा पुढाकार होता. आणि वडोलेंनी म्हटलं हे वैद्यांचं बरोबर आहे, परंतु त्यांनी सुद्धा नंतर सूचीमध्ये समावेश करासाठी मागणी नाही केली. त्यांनी जो महाराष्ट्र सरकार जो दाखला देते तो दाखला केंद्राने सुद्धा स्वीकारावा अशी मागणी केली. केंद्राने ते मान्य नाही केली. त्या असाच आरक्षणासंबंधी झालं. आरक्षणाच्या याचा जो आहे ॲट्रॉसिटी ऍक्ट, नवीन जो ॲट्रॉसिटी ऍक्ट आला तो त्याचा ऑर्डिनन्स करून सोडून दिला होता काँग्रेसने. नंतर बीजेपी सरकार आलं 14ला, त्यांनी ऑर्डिनन्स वाढवून घेतला, पण तो ऍक्ट मध्ये बदलला नाही. बरोबर. मग तो बदलावा म्हणून मी बरंच लेखन केलं, लेख लिहिले, सम्राटला लिहिले, आपला दुसरा तो लोकनायक निघायचा त्यामध्ये लिहिलं, महानायकला लिहिलं. मग तो ऍक्ट निघाला, मग ते पुस्तक त्याचं मराठीमध्ये
अॅट्रॉसिटी ऍक्ट नावाने समता सैनिक समता प्रकाशननं प्रदीप गायकवाडांनी प्रकाशित केलं. तर त्यावेळी काय झालं की मराठा आरक्षणाच्या मोर्चानी त्यात एक आरक्षण अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा अशी एक मागणी होती. त्यांनी नंतर ती सोडून दिली. पण आम्ही काय केलं, त्या ऍक्टमध्ये नुसता ऍक्ट नाही केला, तो त्याची पार्श्वभूमी लिहिली. अॅट्रॉसिटी ऍक्टची मागणी बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये केली होती. वा. आणि महात्मा गांधींनी काँग्रेसनी आश्वासन दिलं होतं की ज्यावेळी स्वतंत्र भारताचं सरकार येईल त्यावेळी आम्ही अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार प्रतिबंधक कायदा करू. बाबासाहेबांनी ते अमेरिकेच्या कायद्याचा संदर्भ दिला होता आणि अशा कायद्याची गरज आहे, ती प्रचंड मागणी केली. ते ब्रिटिश म्हणाले होते की तुम्हाला समता देऊ, स्वातंत्र्य देऊ. तर बाबासाहेबांनी ब्रिटिशांना सांगितलं की तुम्ही असा कायदा जर नाही बनवला तर हे समता हा फक्त एक पवित्र शब्द तेवढा बनून राहील, समता मिळणारच नाही. बरोबर. म्हणून त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे नंतर मग सिव्हिल राईट प्रोटेक्शन ऍक्ट 1955 ला बाबासाहेबांच्या आग्रहाने तो झाला. पण आम्ही त्या पुस्तकात लिहिलं अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये की तुम्ही असं आश्वासन दिलं होतं आणि आता तुम्ही ते कायदा अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा म्हणता, म्हणजे आमची फसवणूक आहे. अगदी बरोबर. अशा रीतीची मांडणी करून आम्ही ते पुस्तक लिहिलं. ते संबंध लोकांना त्याची वाटप केला. प्रदीप गायकवाडांनी त्याच्या 1000 कॉपीज वाटल्या. आणि मग नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं सर्वांच्या, तेव्हा ती मागणी पण बंद झाली. सर, आमच्या प्रेक्षकांना आपल्याकडनं खूप माहिती हवी आहे. आपण आणखी या विषयावर एपिसोड नक्कीच तयार करूया, त्यावेळेस तुमचा वेळ आम्ही घेऊच. सरांनी आपल्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप महत्वाचे 3 एपिसोडमध्ये खूप सुंदर अशी माहिती आरक्षण. माझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये पुस्तकामागे काही कारणं झाली. अगदी. आणि अॅट्रॉसिटीच्या संदर्भातही दिली, आरक्षणाच्या संदर्भात दिली, एकूणच त्यांचा जो जीवन प्रवास आहे त्याबद्दल आपण सरांशी बोलतो आहोत. आणखीन पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला जास्त माहिती सरांकडनं मिळणार आहे. धन्यवाद सर.